नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या निवडणुका खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची प्रचार, पत्रकं वाटणं हे सगळं सुरू झालेलं आहे. वेगवेगळ्या विषयावर आपण बोलायला पाहिजे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ही आपली सगळ्यांची आहे, त्यामुळे त्याचा विचार करायला पाहिजे. ही आपली सगळ्यांची संस्था आहे. आजचे जे बार काउन्सिलर्स आहेत ते काल नव्हते. सुरुवात झाली बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची तेव्हा ते नव्हते. त्यामुळे नवीन नवीन लोक येत असतात, व्यवस्था राहते, यंत्रणा राहते. ती यंत्रणा आपली सगळ्यांची असली पाहिजे, ती साठी काम करणारी असली पाहिजे. हा उद्देश ठेवून आपण बार काउन्सिलबद्दल जाणून घेतलं पाहिजे, कायद्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे, ॲडव्होकेट्स ॲक्टबद्दल माहिती घेतली पाहिजे. खरं तर मी माझं काम करत होतो, मी माझ्या कामात दंग होतो, मी माझ्या कामात व्यस्त होतो. खूप लोकांना भेटणं, त्यांचे प्रश्न सॉल्व करण्यासाठी प्रयत्न करणं, त्यासोबतच व्यावसायिक वकिली करणं, पैसे कमवणं आणि पैसे कमवून परत त्या पैशांचा वापर समाजासाठी काही थोड्या प्रमाणात करत राहणं, हे माझ्या कामाचं स्वरूप अखंडपणे सुरू होतं. 25-26 वर्ष आता मी या क्षेत्रात वकील म्हणून काम करताना लोकांचे प्रश्न सोडवण्याकडे माझा कल राहिलेला आहे. मला बार काउन्सिलचं तसं काही खूप विशेष आकर्षण नव्हतं. त्यांचा माझा संबंध पण तसा येत नव्हता. एक रजिस्ट्रेशन माझं वकील म्हणून त्यांच्याकडे आहे, एवढंच माझा संबंध. पण मध्यंतरी माझ्या संदर्भात एक निर्णय दिला आणि मला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही गैरवर्तणूक केलेली आहे, प्रोफेशनल मिसकंडक्ट अँड अदर मिसकंडक्ट अशी व्याख्या केली आणि अदर मिसकंडक्टमध्ये तुमचं आहे असं सांगितलं. माझा त्याच्यावर आक्षेप आहे. तो आक्षेप मी योग्य यंत्रणेकडे नोंदवलेला आहे. अनेक यंत्रणा पोखरलेल्या आहेत, अनेक यंत्रणा भ्रष्ट आहेत, त्याच्यामध्ये अनेक चांगले लोक आहेत. त्या चांगल्या लोकांचा शोध घेत घेत मी माझ्या प्रकरणामध्ये न्याय मागत राहणार. परंतु याचा अर्थ बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या कामकाजाच्या संदर्भात लोकांना आता जे प्रश्न पडलेले आहे ते दुर्लक्षित करायचे असं नाही. मी सगळ्या वकिलांचा प्रतिनिधी म्हणून या अनेक वकिलांचं म्हणणं या व्हिडिओतून मांडणार आहे. अनेक जणं मला संपर्क करतात, अनेक जणं मला विषय सुचवतात, अनेक जणं मेसेज करून सांगतात की या विषयावर बोला. काही जणं डॉक्युमेंट्स पाठवतात, त्या डॉक्युमेंट्सवर अंडरलाईन करून पाठवतात, हायलाईट करून पाठवतात की हा विषय बोला. आणि अशा सगळ्या सूचना ज्या आहेत त्यातला योग्य भाग घेऊन मी आपल्याशी संवाद साधणार आहे. मग आता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या शिस्तपालन समितीबद्दल, डिसिप्लिनरी कमिटीबद्दल तर बोलायलाच पाहिजे. त्यांची कार्यपद्धती योग्य आहे का, त्यांची कार्यपद्धती कायदेशीर आहे का, बेकायदेशीरता कोणी करत असेल तर ते कोण आहेत, सगळं बोलावं लागेल. प्रवृत्तींबद्दल आपल्याला विचार करावा लागेल, हे मी आपल्याशी बोलणार आहे. त्यानंतर विनाकारण शिस्तभंगाची कारवाई केली जाते ऑन द बेसिस ऑफ फ्रिव्हिलस कंप्लेंट्स, असं मी म्हणत नाही, सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्याच्याबद्दलसुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. त्यानंतर अधिवक्ता आणि अशील असा संबंध असला पाहिजे, म्हणजे ज्युरल रिलेशनशिप असली पाहिजे. जर एखादा माणूस तक्रार करत असेल एखाद्या वकिलाविरुद्ध तर तो सुद्धा नियम धुडकावून लावून अदर मिसकंडक्टमध्ये माझी केस बसते असं सांगून मी गैरवर्तणूक केली असा ठपका ठेवल्यामुळे मग मला बार काउन्सिलच्या या सगळ्या कार्यपद्धतीबद्दल आपल्या सगळ्यांशी बोललं पाहिजे असं वाटलं. माझ्यासोबत झालं आहे ते इतरांसोबत होऊ नये असं माझं म्हणणं आहे. कायदेशीर असेल तर ते झालं पाहिजे, बेकायदेशीर असेल तर ते थांबवलं पाहिजे. आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे. बेकायदेशीर शुल्क आकारणीचे अनेक पद्धती यांनी शोधून काढलेल्या आहेत. ही शुल्क आकारणी होते, त्या पैशाचं काय करतात, तो निधी जमा होतो, तो वकिलांच्या कल्याणासाठी वापरला जातो का? निधी जमवणारी ही यंत्रणा आहे की वकिलांच्या कल्याणासाठी काम करणारी यंत्रणा आहे? निधी स्वतःसाठी वापरायचा का वकिलांसाठी वापरायचा, असे अनेक प्रश्न घेऊन मी आपल्यासमोर उपस्थित होणार आहे. जसं की इतर राज्यातले काही वकील महाराष्ट्रामध्ये वकिली करायला लागले, मग त्यांनी इथे रजिस्ट्रेशनसाठी, नोंदणीसाठी अर्ज केले की आम्ही आता इथे वकिली करणार आहे. तर ट्रान्सफर फीच्या नावाखाली अवाच्या सवा पैसे त्यांच्याकडून आकारणी सुरू झाली. शेवटी न्यायालयामध्ये प्रकरण गेलं. न्यायालयाने सांगितलं की तुम्ही परराज्यातले लोक आहेत म्हणून इथे वकिली करतात आता ते, तर त्यांच्याकडून तुम्ही अवाच्या सवा पैसे घेऊ शकत नाही, अवास्तव शुल्क आकारणी चालणार नाही असं न्यायालयाने सांगितलं. माझं म्हणणं काय आहे की वकिलांची संघटना आहे, सगळेजण अत्यंत उच्च विद्याविभूषित वकील आहेत, बार काउन्सिलचे अनुभवी सदस्य आहेत. त्या लोकांनी का चुका करायच्या अशा?
तुम्ही तर अत्यंत कायदेशीरतेचे मापदंड आखून दिले पाहिजे. तुम्ही तर चांगल्या पद्धतीने न्याय कसा होऊ शकतो याचं उदाहरण घालून दिलं पाहिजे. मग तुम्ही जर असंच करत असाल आणि कोणीच बोलायचं नाही असं म्हणणं असेल तुमचं, तर ते चालणार नाही. चालणारच नाही. यानंतर चालणार नाही. मुद्दाम काही जणांनी निवडणुकीत उभं नाही राहिलं पाहिजे असे प्रयत्न केले जातात. निवडणूक हा विषय जो आहे ना, तो माझ्यासाठी अत्यंत क्षुल्लक आहे. मी ठरवलेलं आहे, मला कोणत्याच निवडणुकीत उभं राहायचं नाही. परंतु निवडणुकीत उभं राहायचं नाही याचा अर्थ मी अलिप्त आहे असं नाही. निवडणुकीशिवायचं जे राजकारण असते, निवडणुकीच्या शिवाय जे समाजकारण असते, निवडणुकीच्या शिवायसुद्धा रचनात्मक आणि सकारात्मक काम करता येते, त्या कामाचा मी भाग आहे. आणि त्यामुळे मी बोलत राहणार. मी बोलणार आणि अत्यंत रोखठोक पद्धतीने बोलणार. एकदा माझी सनद रद्द झालेली आहे, अत्यंत फुटकळ करण्यासाठी जे सुप्रीम कोर्टाने शब्द वापरले आहे त्याचंच मी शब्द वापरतो. विनाकारण शिस्तभंगाची कारवाई माझ्यावर करून माझी सनद रद्द झालेली आहे. याच्यानंतर असं कोणासोबत मी होऊ देणार नाही आणि त्यासाठी मी बोलणार आहे. बुद्धिमत्तेचा ठेका आपणच घेतलेला आहे आणि आपण बार काउन्सिलचे सदस्य म्हणून आपल्याला सगळं समजते असं कोणाचा भ्रम असेल तर त्या भ्रमाचा भोपळासुद्धा फोडणार आहे. चालणार नाही म्हणजे नाही. अनेक वकिलांच्या मनातल्या भावना मी इथे व्यक्त करणार आहे. मी बोलतो आहे म्हणजे मी एकटा बोलत नाही आहे. मला ज्या अनेक वकिलांनी सूचना दिलेल्या आहे, अनेक वकिलांनी कागदपत्रांद्वारे कळवलेलं आहे, त्या विषयांवर त्या सगळ्यांतर्फे मी बोलतो आहे. आणि हे बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटते. मग मध्यंतरी सनद रजिस्ट्रेशन नवीन वकिलांना करायची होती. वकील म्हणून ते आता व्यवसाय करू शकतात. लॉची परीक्षा पास झाले, त्यांना आता सनद मिळाली पाहिजे. तर रजिस्ट्रेशनसाठी 15-16 हजार रुपये फी. मला फोन आले लोकांचे. मला एका मुलीचा फोन आला. तिने सांगितलं की सर, आम्ही दोघी बहिणी आहोत, दोघी जणी जुळ्या आहोत, आम्ही दोघी पण वकिलीची परीक्षा पास झालेलो आहोत. आमची आई भांडे कुंडे घासते, पण आमच्याजवळ 15,000 रुपये नाही सनद घेण्यासाठी. तुम्ही आम्हाला मदत कराल का? त्यांनी सांगितलं, त्या मुलीनी, किती समजदार असतात पहा लोक, त्या मुलीनी मला सांगितलं. मी तिला भेटलेलो नाही, फोनवर तिने मला सांगितलं. कारण मी फेसबुकवर पोस्ट केली होती की कोणाला तशी मदत पाहिजे सांगा, आपण मदत करू. त्या मुलींनी सांगितलं की सर, आमच्या दोघी बहिणींना तुम्ही कदाचित मदत करू शकणार नाही, पण एकीला तरी करा, एकीची वकिली सुरू होईल. आम्ही आमच्या आईला हातभार लावू. मी अनेक लोकांना आव्हान केलं महाराष्ट्रातल्या, आणि त्यांनी काही जणांनी 15,000 20,000 असे जमा केले आणि आम्ही काही जणांना त्यांची सनद मिळण्यासाठी ते 15,000 रुपये जमा करून दिले. वकिलांचं कल्याण करायचं म्हणजे काय करायचं आहे? आडकाठी निर्माण करायची त्यांच्या व्यवसायामध्ये आणि त्यांच्या भविष्यामध्ये. शेवटी कोर्टामध्ये प्रकरण गेलं आणि कोर्टाने सांगितलं, कसं काय तुम्ही 15-16 हजार रुपये एवढे मोठ्या प्रमाणात पैसे घेऊ शकता सनद रजिस्ट्रेशनसाठी, आणि त्याच्यानंतर ही फी कमी करण्यात आली. का? बार काउन्सिलच्या सदस्यांना सुचलं नाही तेव्हा तुम्हाला का सुचलं नाही की एवढे पैसे आकारणे हे चुकीचं आहे, हा अन्याय आहे, हे तुम्हाला का सुचलं नाही? आणि तुम्ही आता सांगता आम्हाला की आम्ही वकिलांच्या कल्याणासाठी काम केलं. तुम्ही ज्यांनी वकिलांच्या कल्याणासाठी काम केलं नाही त्यांना निवडून द्यायचं नाही. यावेळेस त्यांना मतच द्यायचं नाही. एक जण बोलला नाही की ही फी जास्त आहे. कोर्टात जावं लागते प्रत्येक गोष्टीसाठी आणि मग न्याय मागावा लागतो. याला म्हणतात का ॲडव्होकेट्सची वेलफेअर. याच्याबद्दल नक्की विचार झाला पाहिजे. आपण हा विचार करणार आहे. अनेक उदाहरणांच्या द्वारे मी आपल्यासमोर हे सांगणार आहे. प्रक्रियात्मक त्रुटी ठेवल्या जातात मुद्दामून. प्रक्रियात्मक त्रुटींचा गैरवापर केला जातो मुद्दामून. यानंतर शिस्तपालन कमिटीसमोर झालेल्या प्रकरणांमध्ये अशा मुद्दामून, म्हणजे रिझन्स टू बिलीव्ह नसताना सुद्धा कुणाला तरी तुम्ही गैरवर्तणूक करता असं सांगितलेलं असेल, ते चालणार नाही. महाराष्ट्रातले वकील आता खपवून घेणार नाही. ज्यांची तयारी असेल वकिलांच्या कल्याणासाठी काम करायची त्यांनी निवडून यावं, त्यांनी बार काउन्सिलर व्हावं. पण ज्यांनी या चुका केलेल्या आहेत ना आतापर्यंत, त्यांना निवडून द्यायचं नाही. बार काउन्सिल ही सगळ्या वकिलांची आहे, निवडून आलेल्या प्रतिनिधींची नाही. लोकशाहीमध्ये आम्हाला हे सांगावं लागते, संविधानाच्या दृष्टीने आम्हाला सांगावं लागते की जे लोकप्रतिनिधींच्या मार्फत आपण राज्य चालवतो ते लोक राजे महाराजे नाहीत, ते आपले प्रतिनिधी आहेत, हे सांगावं लागते सतत. तसं आता इथे सुद्धा सांगावं लागेल की आपण ज्या प्रतिनिधींना वकिलांना बार काउन्सिलर म्हणून निवडून देतो ते केवळ आपले प्रतिनिधी आहेत, ते बार काउन्सिलचे मालक नाहीत. मालक म्हणून वागणाऱ्यांना निवडून द्यायचं नाही.
सतत हे आपल्याला लक्षात येते की काही सदस्य हे बार काउन्सिलच्या कामकाजाचा गैरवापर करतात. मुख्यत्वे करून आपल्या अधिकारांचा गैरवापर, खोट्या तक्रारींना खतपाणी घालणे, पारदर्शकतेचा अभाव असणे, हे निरीक्षण नोंदवलेलं आहे सुप्रीम कोर्टाने त्यांच्या एका जजमेंटमध्ये. त्या जजमेंटबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे. प्रश्न विचारा, तुमच्याकडे येतील नाही आता कागदपत्र घेऊन की मी इतक्या केसेस चालवल्या, माझं शिक्षण एवढं झालेलं आहे म्हणून मला निवडून द्या. कोणासाठी केसेस चालवल्या? तुम्ही व्यवसाय म्हणून केसेस चालवलेल्या आहे, तुम्ही फी घेऊन केसेस चालवलेल्या आहे. कोणासाठी केसेस चालवल्या? इतक्या केसेस चालवल्या म्हणून आम्हाला निवडून द्या हे कारणच असू शकत नाही. या निकषावर निवडून द्यायचंच नाही. वकिलांसाठी काय केलेलं आहे, समाजासाठी काय केलेलं आहे, प्रश्न विचारा. बार काउन्सिलच्या सभ्यतेसाठी काय केलेलं आहे, बार काउन्सिल एक कोंडाळं बनू नये, एक झुंड बनू नये म्हणून काय केलेलं आहे, विचारा. प्रश्न विचारा. उत्तर देता येते का लगेच हे बघा. जर या प्रश्नांवर उत्तर देताना विचार करावा लागत असेल तर ते रॉंग नंबर आहेत, चुकीचे माणसं आहेत. तशा लोकांना निवडून द्यायचं नाही. नाटकी हसणं, सतत नाटकी वागणं, न्यायाधीशांची हुजरेगिरी करणं, हे काम आहे का बार काउन्सिलरचं? असे करणारे चेहरे आपल्या समोर येतील ते ओळखा, त्यांना निवडून द्यायचं नाही. आपल्याला या वकिलीची सभ्यता, वकिलीचा आदर्श, वकिलीमधलं कॉन्स्टिट्युशनलिझम, संविधानिकता आणि नैतिक उच्च कोटीची व्यावसायिकता जपणाऱ्या लोकांना निवडून द्यायचं आहे. जुन्या काही सदस्यांमध्ये अनेक काही चांगले लोक आहेत, त्यांनी पुन्हा निवडून आलं चालेल. नवीन पण लोकांना निवडून द्यावं लागेल. जास्तीत जास्त नवीन लोकांना निवडून द्यावं लागेल. कारण की जुन्या लोकांमध्ये एक होश आहे, अनुभव आहे. त्या अनुभवाचा फायदा झाला पाहिजे. म्हणून असं म्हणतात की त्या होश के साथ जोश चाहिए, आणि जोश पाहिजे असेल तर नवीन लोकांना निवडून द्या. आपल्याला ही सांगड घालावं लागेल की काही जुने लोक आणि अनेक नवीन लोक, अशा पद्धतीने यावेळेस बार काउन्सिलमध्ये निवडताना विचार करा. कोणाच्या आमिषाला बळी पडायची गरज नाही. कोणकोणत्या सदस्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते असं टाका बरं तुम्ही गुगल सर्च करा, कोणाकोणाचे नावं येतात. काही बार काउन्सिलरचे नावं येतात गुगलवर. गुगलला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का? माहिती असलं पाहिजे. कोणकोणत्या बार काउन्सिलच्या सदस्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत गुगलवर टाका. जे नावं येतील त्यांना निवडून देऊ नका. सोपं आहे. त्यांना निवडून देऊ नका, कारण की ते अप्रामाणिक आहेत. सत्तेचा गैरवापर त्यांनी केलेला आहे, बनावटगिरी त्यांनी केलेली आहे, फुर्जरी केलेली आहे त्यांना निवडून द्यायचं नाही. वकिली व्यवसायाचं वातावरण गढूळ करण्याचा कोणालाही अधिकार नाही. वकिली व्यवसाय आपल्या सगळ्यांचा आहे. हा व्यवसाय आपल्या सगळ्यांना अन्न पाणी देणार आहे, रोजीरोटी देणार आहे. या व्यवसायाची प्रतिष्ठा प्राणपणाने आपल्याला जपायची आहे. खूप कोणी शिकला असेल, खूप कोणी अनुभवी असेल, प्रचंड केसेस मोठ्या प्रमाणात चालवलेल्या असतील, याचा अर्थ तो आदरासाठी पात्र आहे असं नाही. माणसाशी माणसाचा माणूस म्हणून संवाद कसा आहे याच्यावरून तो माणूस आदर्श आहे काय ठरेल. शिक्षणावरून ठरणार नाही. शिक्षण केवळ वकिली करण्यासाठीचं, सनद मिळण्यासाठीची एक पात्रता आहे. त्या शिक्षणाचा वापर तुम्ही कसा करता हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण अत्यंत डोळे उघडून यावेळेस या बार काउन्सिलच्या इलेक्शनकडे बघायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. प्रक्रिया लोकशाहीपूर्ण आहेत का याचा विचार झाला पाहिजे. अनेकदा उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात पण चांगलेच निर्णय होतात असं आपण म्हणू शकत नाही. प्रचंड रचनात्मक आणि लोकशाहीपूर्ण निर्णय हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात झालेले आहे. त्याच वेळेस काही वाईट निर्णयसुद्धा होत असतात. त्यामुळे आपण वाईट निर्णयांवर आपली कॅसेट अडकू द्यायची नाही. आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला पुढे पावलं टाकायचे आहे. न्यायाचा प्रभावी आणि पुरोगामी दृष्टिकोन आपल्याला मांडत राहायला पाहिजे. तर त्यामुळे बार काउन्सिलच्या या निवडणुकीमध्ये लोकशाहीपूर्ण प्रक्रिया आहे का हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा, आपण बघत राहायचा आणि त्याच्या निरीक्षणातून आपण ठरवायचं. सगळ्या वकिलांच्या कल्याणासाठी काम झालं पाहिजे. कोणत्या तरी वकिलाच्या समूहासाठी काम करायचं नाही. कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या वकिलांना फायदा होईल यासाठी काम करायचं नाही. कोणत्या तरी धर्माच्या वकिलांसाठी काम करायचं नाही आहे. कोणत्या तरी जातसमूहाच्या वकिलांना फायदा होईल म्हणून काम करायचं नाही आहे. तसं काम करणाऱ्यांना निवडूनच द्यायचं नाही आहे. आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे सगळ्या वकिलांना
की आपला बुद्धीवर आधारित असलेला व्यवसाय आहे. बुद्धी गहाण ठेवू नका, बुद्धीचा वापर करा. शहाणपण हे डोक्यात असते, ते आपल्या हातातून मत देताना व्यक्त झालं पाहिजे. आपल्याला विजडम बेस्ड वागणूक लक्षात आली पाहिजे. सर्वोच्च शहाणपण आपल्याजवळ असलं पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. काही पुस्तकं वाचून ते येत नाही. आपण समाजासाठी विचार कसा करतो त्या प्रक्रियेतून ते येत असते. आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्या वकिलांसाठी कल्याणकारी काम करणारी लोकशाही प्रक्रिया आणणाऱ्या लोकांना निवडून देण्यासाठी जे जे विषय आपल्याला सुचत असतील ते मला कळवा. मी आपल्या सगळ्यांसाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे. बोलणाऱ्याला वाईट म्हणतात, खरं सांगणाऱ्यांना वाईट म्हणतात. सत्य सांगितलं तर लोकांना राग येतो. माझा राग येऊ द्या. मी तुमच्या सगळ्या वकिलांसाठी बोलणार. वकिलांच्या संरक्षणाचे मुद्दे आहेत. वारंवार ते सगळेजण आपल्याला प्रॉमिस देत राहतात, आश्वासन देतात की वकील संरक्षण कायदा आणणार. कोणी आणला कायदा? केव्हा आणला कायदा? इतके वर्ष का नाही आणला कायदा? प्रश्न विचारणार आहे आम्ही. आता तुम्ही ह्या मत मागायला या, आम्ही प्रश्न विचारणार. वकिलांच्या कल्याणासाठी काम न करता स्वतःच्या कल्याणासाठी जर काम करायला लागले असतील काही जण, तर त्यांच्यावर आपल्याला फुली मारायची आहे, त्यांना निवडून द्यायचं नाही आहे. कारण की सार्वत्रिक सामूहिक कल्याणाचा कल्याणकारी विचार वकील वर्गासाठी झाला पाहिजे. म्हणून आपली ही बार कौन्सिल आहे आणि त्यासाठीच ती बार कौन्सिल कार्यरत झाली पाहिजे. लोकशाहीचा पाया मजबूत होण्यासाठी वकिलांनी आता मजबूतपणे विचार केला पाहिजे, निवडून देताना आणि मत देताना. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.